यंदाच्या खरीप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने दिलेली 131 कोटी रुपयांची मदत परत जाण्याच्या मार्गावर आहे। 2,41,892 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी अपडेट केलेलं नाही, त्यामुळे त्यांची मदत प्रशासनाकडे पडू नये। मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी अपडेट करण्याचं आवाहन। मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांचे अर्ज। महिला बालकल्याण विभागाकडून 710 पुरुषांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले। 710 अर्जदारांवर कोणती कारवाई होणार, आता याकडे सर्वांचं लक्ष आहे। खामखेडा सावळी पिळकोसला शेतीसाठी दिवसा 3 फेज वीज पुरवठा केला जाणार, त्यामुळे शेतकरी आनंदित झालेले आहे। सिन्नर औद्योगिक वसाहतीत 2 कारखान्यांना भीषण आग, लाखोंचा कच्चा माल जळून झाला खाक, अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण। सिन्नरला कांदा व्यवहार बंद असल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झालेली आहे। जागेअभावी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून अपेक्षापेक्षा दर सुद्धा कमी मिळत आहे। येवल्याच्या पूर्व भागामध्ये विहिरींनी गाठला तळ, सिंचन सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होतात। उपचारानंतर परतीचा प्रवास ठरला अखेरचा, टेम्पोला रिक्षा धडकून महिलेसह चालक ठार, गोलेवाडी फाट्यावर भीषण अपघात झालेला असून रिक्षा कापून चालकाला बाहेर काढण्यात आले। वर्षात घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महाग तर व्यावसायिक 63 रुपयांनी स्वस्त झालेलं असून दीर्घकालीन तुलनेमध्ये व्यावसायिक गॅस दर काही प्रमाणामध्ये नियंत्रणामध्ये आलेला आहे। घरगुतीचे दर सुद्धा विमल मुंदडा पंकजा मुंडेनंतर सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 3ऱ्या महिला पालकमंत्री। अजित पवारांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन घेतलेले असून प्रशासनावरती वचक असणार, सामाजिक व्यवस्थेवरती ठेवावी लागणार लक्ष। गाळमुक्त धरणाचा 5 कोटींचा निधी रखडलेला असून माजलगावला मोठा दिलासा, 5 तालुक्यातील संस्थांना अद्याप आहे निधीची प्रतीक्षा। मोठी खुशखबर, आरटीईसाठी 187 जागा वाढलेल्या असून निकष पात्र शाळांची संख्या गत वर्षाची। भाववाढीची झळाळी पण हात रिकामेच आहे। हंगाम संपताच हळदीच्या दरामध्ये झाली मोठी वाढ, व्यापाऱ्यांची चांदी होत असून साठा करणाऱ्यांचा फायदा होत आहे। वसमत मोढ्यात आर्थिक कोंडी, आठवड्याभरापासून हळदीचे बीट झाले। कयाधू नदीपात्रातील बांधारा पाडण्याचे काम सुरू असून डीबीसी मधून मिळाली मंजुरी, सरपंचांकडून माहिती देण्यात आली। गुटखा बंदीसाठी कायदा करणार, आता थेट मकोका लागणार, सरकारकडून महत्त्वाचं पाऊल। महाराष्ट्रात आता गुजरातच्या धर्तीवर स्वतः पूर्णा कारखाना आघाडीवरती असून 3 महिन्यामध्ये 7.86 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकऱ्यांमध्ये पूर्णातील 3 घाट उत्खननासाठी ताब्यामध्ये, 2 वर्षानंतर वाळू लिलाव। तळणी परिसरातील पूर्णा नदी पात्रामध्ये पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये 11 वाळूघाट, भाव मात्र मनमानी। भोकरदन परिसरामध्ये 24,000 हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आलेली असून रब्बीमधील पिकेही जोमामध्ये आहे। अंबड परिसरामध्ये यंदा कांदा बीजोत्पादनाचा आगार संकटामध्ये, पिकांना रोगाचा विळखा बसलेला आहे, शेतकऱ्यांवरती खर्चाचा बोजा वाढलेला आहे। तर या होत्या मित्रांनो आज दुपारच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। नवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।